नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर या विषयावरील 100 MCQ पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न प्रिवियस इयर क्वेश्चन्स आहेत, म्हणजे पाठीमागे झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पुन्हा विचारलेले हे प्रश्न आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की एकच प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये कशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो आणि एकाच टॉपिकवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने तयार केले जातात। या 100 प्रश्नांच्या माध्यमातून कॉम्प्युटर या विषयाचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास तुमचा होऊन जाईल। फक्त एक गोष्ट करा की हा व्हिडिओ पाहत असताना सोबत पेन आणि पेपर ठेवा, म्हणजे मी ज्या काही एक्स्ट्रा गोष्टी सांगेल त्या तुम्हाला लिहून ठेवता येतील आणि त्याचा तुम्हाला 100% उपयोग होईल। शिकवत असताना मी पहिल्यांदा इंग्लिशमधून प्रश्न वाचेल, त्याच्यानंतर त्याचे मराठी ट्रान्सलेशन सांगेल आणि मग उत्तर सांगेल। मी जेव्हा प्रश्न वाचत असेल तेव्हा तुम्ही स्वतःहून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून या विषयाची रिव्हिजन होण्यास तुमची मदत होईल। त्याचबरोबर प्रश्नांचा सराव देखील तुम्हाला होईल आणि जर तुमचा अजून अभ्यास झालेला नसेल कॉम्प्युटर या विषयाचा तर तुमचा अभ्यास देखील होऊन जाईल। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CPU? या प्रश्नामध्ये आपल्याला CPUचा फुल फॉर्म विचारलेला आहे आणि हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। तर CPUचा फुल फॉर्म असतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। हा फुल फॉर्म तुम्हाला पाठच करून ठेवायचा आहे। प्रश्न दुसरा, विच की कॉम्बिनेशन इज यूज्ड टू पेस्ट टेक्स्ट इन MS वर्ड? तर MS वर्डमध्ये एखादी टेक्स्ट ही पेस्ट करण्यासाठी कोणते कीज वापरले जातात? तर याचे उत्तर आहे Ctrl+V। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। त्याचबरोबर पेस्ट करायला जसे Ctrl+V वापरले जाते तसेच कॉपी करायला Ctrl+C वापरले जाते, हे देखील लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न तिसरा, विच डिव्हाइस इज यूज्ड टू इनपुट हँड रिटन टेक्स्ट ऑर ड्रॉइंग्ज इनटू कम्प्युटर? तर असे कोणते उपकरण आहे जे टेक्स्ट किंवा ड्रॉइंग्ज कम्प्युटरमध्ये पाठवण्यासाठी वापरली जातात? तर इनपुट डिव्हाइस आपल्याला विचारलेला आहे, तर तो आहे लाईट पेन हा। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। तर लाईट पेनच्या माध्यमातून आपण टेक्स्ट किंवा ड्रॉइंग्ज कम्प्युटरमध्ये पाठवू शकतो किंवा लिहू शकतो इनडायरेक्टली। प्रश्न चौथा, विच स्टोरेज डिव्हाइस हॅज द लार्जेस्ट कॅपॅसिटी? तर असे कोणता डिव्हाइस आहे किंवा उपकरण आहे की ज्याची कॅपॅसिटी ही सर्वात जास्त आहे? तर तो डिव्हाइस आहे हार्ड डिस्क। हार्ड डिस्कची कॅपॅसिटी ही स्टोरेज कॅपॅसिटी सर्वात जास्त असते। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न पाचवा, व्हॉट इज द डिफॉल्ट एक्सटेन्शन ऑफ अ वर्ड डॉक्युमेंट इन MS वर्ड 2016? तर वर्ड डॉक्युमेंटसाठी कोणते एक्सटेन्शन वापरले जाते असा प्रश्न विचारलेला आहे। तर वर्ड डॉक्युमेंटसाठी MS वर्डमध्ये .docs हे एक्सटेन्शन वापरले जाते। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न सहावा, व्हॉट डज HTTP स्टँड फॉर? तर HTTPचा फुल फॉर्म येथे आपल्याला विचारलेला आहे। हा देखील परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे आणि HTTPचा फुल फॉर्म होतो हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। हा देखील तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे। प्रश्न सातवा, शॉर्टकट टू सिलेक्ट ऑल टेक्स्ट इन अ डॉक्युमेंट? डॉक्युमेंटमधील संपूर्ण माहिती सिलेक्ट करण्यासाठी एकाच वेळी कोणत्या कीज वापरले जातात असा प्रश्न येथे विचारलेला आहे। तर याचे उत्तर आहे Ctrl+A। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। तर वेगवेगळ्या शॉर्टकट कीज देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील पुन्हा प्रश्न विचारले जातात। प्रश्न आठवा, विच मेमरी इज अ नॉन व्होलेटाईल अँड स्टोअर्स डेटा परमनंटली? तर अशी कोणती मेमरी आहे जी नॉन व्होलेटाईल देखील आहे आणि ती डेटा हा परमनंटली म्हणजे कायमस्वरूपी स्टोअर करून ठेवते? तर डेटा हा परमनंटली स्टोअर करणारी मेमरी म्हटलं की ती रॉम मेमरी असते, लक्षात ठेवा, रीड ओनली मेमरी। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। प्रश्न नववा, व्हॉट इज द ब्रेन ऑफ कम्प्युटर? तर कॉम्प्युटरचा ब्रेन किंवा मेंदू म्हणून कोणत्या भागाला ओळखले जाते? तर हा प्रश्न वेगवेगळ्या परीक्षामध्ये खूप वेळा विचारलेला आहे। या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला दिसून येईल। तर कम्प्युटरचा ब्रेन म्हणून CPU या भागाला ओळखले जाते। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। प्रश्न 10वा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अन आउटपुट डिव्हाइस? आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारले जातात। तर ते एक्झाम्पल इनपुट डिव्हाइसची आणि आउटपुट डिव्हाइसची पाठच करून ठेवायचे आहेत।
तर इनपुट डिव्हाइस म्हणजे बेसिकली काय, अशी कोणतीही डिव्हाइस किंवा उपकरण ज्याच्या थ्रू आपण कम्प्युटरला काही माहिती देतो किंवा इन्स्ट्रक्शन्स देतो. आणि आउटपुट डिव्हाइस म्हणजे असे कोणतेही डिव्हाइस ज्याच्या थ्रू कम्प्युटर काही माहिती प्रदर्शित करते किंवा आपल्याला देत असते. तर इथे आपल्याला आउटपुट डिव्हाइस विचारलेले आहे. तर पर्यायामध्ये आपण बघूया, कीबोर्ड याचा वापर आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी करतो, त्यामुळे हा इनपुट डिव्हाइस आहे. माऊस याचा वापर देखील आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी करतो, त्यामुळे हा देखील इनपुट डिव्हाइस आहे. स्कॅनर याचा देखील उपयोग आपण माहिती स्कॅन करून कम्प्युटरला देण्यासाठी करतो, त्यामुळे हा देखील इनपुट डिव्हाइस आहे. तर प्रिंटर हा मात्र एखादी गोष्ट प्रिंट करून आपल्याला बाहेर येण्यासाठी असतो, त्यामुळे हा आउटपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 11वा, MS एक्सेल इज प्रायमरली यूज्ड फॉर. MS एक्सेलचा वापर मुख्यतः कशासाठी होतो असं इथे आपल्याला विचारलेलं आहे किंवा त्याचे कार्य काय आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा स्प्रेडशीटच्या माध्यमातून तयार करण्यासाठी किंवा ॲनालाइज करण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी वापरला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. एक्सेल म्हटलं की स्प्रेडशीट्स लक्षात ठेवायचं. प्रश्न 12वा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ लॅन. तर परीक्षेमध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचे फुल फॉर्म तुम्हाला 100% विचारले जातात, त्यामुळे ते पाठ करून ठेवायचे आहेत. तर लॅनचा फुल फॉर्म होतो लोकल एरिया नेटवर्क, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे देखील पाठ करून ठेवायचे आहे. प्रश्न 13वा, विच पार्ट ऑफ अ कम्प्युटर इज यूज्ड टू स्टोअर डेटा टेम्पररी. आता पाठीमागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलेलं की डेटा स्टोअर करण्यासाठी, परमनंट डेटा स्टोअर करण्यासाठी कोणता भाग वापरला जातो. तर आता या प्रश्नामध्ये आपल्याला टेम्पररी स्टोरेज कोणता आहे ते बघायचं आहे. तर कॉम्प्युटरचे टेम्पररी स्टोरेज असते रॅम हे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता तुमच्या लक्षात आले असेल, परमनंट स्टोरेज म्हटलं की रॉम असते आणि टेम्पररी स्टोरेज म्हणून जर विचारलं तर त्याचे उत्तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी, हे लक्षात ठेवा. प्रश्न 14वा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ Ctrl+P शॉर्टकट. तर Ctrl+P या कीजचा काय उपयोग होतो किंवा कार्य काय आहे असं इथे विचारलेलं आहे. तर Ctrl+P म्हणजे एखादी गोष्ट प्रिंट करण्यासाठी, माहिती प्रिंट करण्यासाठी वापरली जाते, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे देखील लक्षात ठेवा, हा देखील शॉर्टकट परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न 15वा, विच ऑफ दिस इज अ वेब ब्राउझर. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा प्रश्न देखील खूप वेळा विचारला जातो. तर वेब ब्राउझर खालीलपैकी कोणते आहेत हे आपल्याला विचारलेले आहे. तर यापैकी क्रोम हा वेब ब्राउझर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. तर मोझिला फायरफॉक्स असेल, क्रोम असेल किंवा इंटरनेट एक्सप्लोरर असेल, हे 3 नावे लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या, याच्या बाहेर प्रश्न जात नाहीत. हेच वेब ब्राउझर परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जातात. क्रोम, मोझिला फायरफॉक्स आणि इंटरनेट एक्सप्लोरर. त्यानंतर प्रश्न 16वा, द प्रायमरी पर्पज ऑफ सॉफ्टवेअर इज टू. तर सॉफ्टवेअरचा मुख्य उद्देश काय असतो असा इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे सॉफ्टवेअर कशासाठी वापरले जाते किंवा त्याचे टास्क, कार्य काय. तर सॉफ्टवेअरचा उपयोग हा टू परफॉर्म टास्क्स ॲज पर युजर इन्स्ट्रक्शन्स याच्यासाठी होतो, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, हे देखील लक्षात ठेवा. सॉफ्टवेअरचे वर्क काय आहे, तर ते परफॉर्म टास्क्स ॲज पर युजर्स इन्स्ट्रक्शन्स. प्रश्न 17वा, विच की इज यूज्ड टू डिलीट कॅरेक्टर्स टू द लेफ्ट ऑफ द कर्सर. म्हणजे कर्सरच्या डावीकडे असलेली, लेफ्ट साईडला असलेली कॅरेक्टर्स किंवा शब्द, अक्षरे ही डिलीट करण्यासाठी कोणती की वापरली जाते असा प्रश्न येथे विचारलेला आहे. तर त्याचे उत्तर आहे बॅकस्पेस. बॅकस्पेस ही की वापरून आपण लेफ्ट साईडची जी काही कॅरेक्टर्स असतात ती डिलीट करतो, त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न 18वा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इनपुट डिव्हाइस. बघा, पुन्हा एकदा इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइसवर प्रश्न आला. तर खालीलपैकी कोणता हा इनपुट डिव्हाइस नाही असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर आता आपण बघूया, माऊस हा इनपुट डिव्हाइस आहे, कीबोर्ड हा देखील इनपुट डिव्हाइस आहे, याचा वापर आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी करतो. आता स्पीकर हा इनपुट डिव्हाइस आहे का, तर नाही, याचा वापर आपण गाणे ऐकण्यासाठी करतो, त्यामुळे
हा आउटपुट डिव्हाइस आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्याचबरोबर टच स्क्रीन हा देखील इनपुट डिव्हाइस आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे लिहून ठेवा, इनपुट डिव्हाइस कोणते आहेत, आउटपुट डिव्हाइस कोणते आहेत, त्याच्यावर 100% एकतरी प्रश्न तुम्हाला विचारलाच जातो. प्रश्न 19वा, व्हॉट डज URL स्टँड फॉर? तर URLचा लॉंग फॉर्म इथे आपल्याला विचारलेला आहे. तर त्याचा लॉंग फॉर्म होतो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, हा देखील पाठ करून ठेवा. प्रश्न 20वा, शॉर्टकट टू सेव्ह अ डॉक्युमेंट. तर डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी कोणत्या की कॉम्बिनेशन वापरले जातात? तर एखादे डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी Ctrl+S वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आपण पाठीमागे बघितल्याप्रमाणे Ctrl+V हे पेस्ट करण्यासाठी वापरले जाते. तर Ctrl+Z हे जे आहे हे एखादी ॲक्शन किंवा कृती अंडो करण्यासाठी वापरले जाते, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 21वा, विच इज नॉट ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. तर खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम नाही? आता ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणते आहेत हे लक्षात ठेवा. विंडोज आहे, लिनक्स आहे, मॅक OS आहे, अँड्रॉइड देखील आहे, लिहून ठेवा, आणि ॲपलची iOS देखील आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत, याच्यावरच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. आणि आपल्याला इथे विचारलेले आहे की कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 MS वर्ल्ड ही काय ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे. प्रश्न 22वा, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू सर्फ द इंटरनेट. तर इंटरनेटवर सर्फिंग करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते, म्हणजे ब्राउझर विचारलेला आहे कोणता खालीलपैकी आहे. तर आपण मागाशीच बघितल्याप्रमाणे 3 बघितले होते, मोझिला, इंटरनेट एक्सप्लोरर आणि क्रोम. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 गुगल क्रोम हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 23वा, विच ऑफ दीज इज व्हॅलिड ईमेल ॲड्रेस. तर खालीपैकी कोणता हा व्हॅलिड ईमेल ॲड्रेस आहे, म्हणजे ईमेल ॲड्रेसचा फॉर्मॅट इथे विचारलेला आहे. तर ईमेल ॲड्रेस कसा असतो, तर सुरुवातीला युजरचे नाव असते, त्यानंतर @ असते, हा सिम्बॉल असतो, आणि त्याच्यानंतर डोमेनचे नाव असते किंवा .com जे आहे ते डोमेन नेम असते. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे user.name @domain.com. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतो. प्रश्न 24वा, व्हॉट इज फिशिंग. तर आपण जशी मासेमारी करण्यासाठी गळ टाकतो आणि त्याला एक लालच देतो माशाला, त्याचप्रकारे आपला डेटा चोरण्यासाठी फेक ईमेल्स आणि वेबसाईटचा वापर केला जातो. त्यामुळे फिशिंग काय आहे, तर स्टीलिंग युजर्स डेटा व्हाया फेक ईमेल आणि वेबसाईट. त्यामुळे पर्याय 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 25वा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ मालवेअर. तर मालवेअर म्हणजे व्हायरसचा टाईप कोणता नाही येथे विचारलेला आहे. तर हा आहे व्हायरस आहे, वर्म आहे, ट्रोजन देखील आहे, आणि हा फायरफॉक्स ही एक नेटवर्कची सिक्युरिटी सिस्टीम आहे. त्यामुळे हे मालवेअरचा प्रकार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर हे ट्रोजन, वर्म आणि व्हायरस हे याचे प्रकार आहेत. त्यामुळे हे देखील लिहून ठेवा, जर अशा प्रकारचा प्रश्न पुन्हा विचारला गेला तर तुम्हाला त्याची माहिती असावी. प्रश्न 26वा, अ बीट काय आहे असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर बीट हे एखाद्या माहितीचे किंवा डेटाचे सर्वात लहान घटक असतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे अ बीट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे देखील लक्षात ठेवा, पाठ करा, हा देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 27वा, शॉर्टकट की टू अंडो ॲन ॲक्शन. म्हणजे एखादी क्रिया आपण जर कम्प्युटरमध्ये केलेली असली तर ती रिव्हर्स करण्यासाठी किंवा अंडो करण्यासाठी कोणती की वापरली जाते. तर त्यासाठी Ctrl+Z या कीज वापरल्या जातात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्यानंतर प्रश्न 28वा, सॉफ्टवेअर युज्ड टू क्रिएट प्रेझेंटेशन्स बनवण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते. तर प्रेझेंटेशनसाठी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट हे सॉफ्टवेअर वापरले जाते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 MS PowerPoint. प्रश्न 29वा, MS वर्ड फाईल इज प्रायमरली युज्ड फॉर. MS वर्ड फाईल
ही मुख्यतः कशासाठी वापरली जाते किंवा त्याचा उपयोग काय आहे, त्याचे कार्य काय आहे? तर MS वर्ड फाईल ही डॉक्युमेंट क्रिएशन म्हणजे डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 30वा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ मोडेम? हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. आत्ता झालेल्या एका MPSCच्या पेपरमध्ये देखील हा प्रश्न विचारला होता. तर मोडेमचे फंक्शन किंवा कार्य विचारलेले आहे. तर त्याचे कार्य असते टू कन्वर्ट डिजिटल सिग्नल्स फॉर इंटरनेटसाठी डिजिटल सिग्नलचे कन्व्हर्जन करणे हे याचे कार्य आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 31वा, व्हॉट इज अ कम्प्युटर? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा बेसिक प्रश्न आहे, पण याच्यात देखील चूक होण्याची खूप जास्त शक्यता असते, कारण सर्वच पर्याय बरोबर वाटतात. पण सर्वात योग्य पर्याय कोणता आहे? तर तो आहे अ कम्प्युटर इज अ प्रोग्रॅमेबल मशीन. अशी मशीन ज्याच्यावर आपल्याला प्रोग्रॅम करता येतात किंवा प्रोग्रॅम करू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 32वा, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इनपुट डिव्हाइस? बघा, पुन्हा एकदा इनपुट डिव्हाइसवर प्रश्न आलेला आहे. तर खालीलपैकी कोणता हा इनपुट डिव्हाइस आहे असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे, कारण याच्यापासून आपण प्रिंट घेतो. मॉनिटर हा देखील आउटपुट डिव्हाइस आहे, कारण हा देखील आपल्याला डिस्प्ले करतो माहिती. कीबोर्ड हा मात्र इनपुट डिव्हाइस आहे, कारण याचा वापर करून आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा एक इनपुट डिव्हाइस आहे. तर स्पीकर हा देखील आउटपुट डिव्हाइस आहे, कारण याच्यावरून आपण सॉंग्स किंवा बाकी गाणी वगैरे ऐकत असतो. प्रश्न 33वा, व्हॉट डज रॅम स्टँड फॉर? म्हणजे रॅमचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर हा देखील परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा देखील पाठ करा. तर रॅमचा फुल फॉर्म होतो रँडम ॲक्सेस मेमरी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 34वा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ CPU इन अ कॉम्प्युटर? तर कॉम्प्युटरमधील CPU या भागाचे फंक्शन म्हणजे कार्य काय आहे असं येथे विचारलेलं आहे. तर आपण पाहिलेलं आहे की CPUला मेंदू म्हटलं जातं किंवा ब्रेन म्हटलं जातं कॉम्प्युटरचा. तर आपल्या मेंदूचे काम काय असतं? तर एखाद्या माहितीवर प्रक्रिया करणे. त्याच पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर देखील CPUचे कार्य आहे प्रोसेसिंग डेटा. एखादा डेटा प्रोसेस करणे हे त्याचे कार्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 35वा, विच ऑफ द फॉलोइंग इज सिस्टीम सॉफ्टवेअर? तर खालीलपैकी कोणते सिस्टीम सॉफ्टवेअर आहे? तर दिलेल्या पर्यायांपैकी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर अशा प्रकारचा देखील प्रश्न परीक्षेत येऊ शकतो, त्यामुळे ही देखील माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 36, विच शॉर्टकट की इज यूज्ड टू कॉपी टेक्स्ट? टेक्स्टला कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? आता हे देखील आपण पाठीमागेच बघितलेले आहे. तर Ctrl+C वापर करून आपण एखादी टेक्स्ट ही कॉपी करू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर Ctrl+V वापर करून आपण पेस्ट करतो आणि Ctrl+Z वापर करून आपण अंडो करतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 37वा, विच डिव्हाइस इज यूज्ड टू स्टोअर डेटा परमनंटली? आता हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पाठीमागे देखील आपण बघितलेला आहे. तर एखादी माहिती किंवा डेटा हा स्टोअर करण्यासाठी कायमस्वरूपी साठवण्यासाठी कोणते डिव्हाइस वापरले जाते? तर आता इथे रॉम नाही आहे, रॉम वापरले जाते हे लक्षात ठेवा. पाठीमागे आपण सांगितलेले आहे. पण इथे दिलेल्या पर्यायांपैकी हार्ड डिस्क हा देखील किंवा हे डिव्हाइस देखील एखादा माहिती किंवा डेटा हा परमनंटली स्टोअर करण्यासाठी वापरतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर रॅम ही टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी वापरली जाते हे लक्षात ठेवा. हे देखील आपण पाठीमागे बघितलेलं आहे. प्रश्न 38वा, व्हॉट इज सॉफ्टवेअर? सॉफ्टवेअरची व्याख्या येथे विचारलेली आहे की सॉफ्टवेअर काय आहे? तर सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स दॅट रन अ कॉम्प्युटर. म्हणजे सॉफ्टवेअर हे हा सूचनांचा संच आहे की ज्याचा वापर करून आपण कॉम्प्युटर चालवतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील रिपीट होऊ शकतो. प्रश्न 39, व्हॉट इज द यूज ऑफ MS वर्ड? हा देखील आपण रिपीट झालेला प्रश्न आहे. पाठीमागेच बघितलेला होता. MS वर्डचा वापर कशासाठी होतो? तर याचा वापर आपण बघितलेला की डॉक्युमेंट क्रिएशनसाठी होतो, म्हणजेच रायटिंग अँड एडिटिंग डॉक्युमेंट्स. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे.
प्रश्न 40वा, द फुल फॉर्म ऑफ PDF इज. या प्रश्नामध्ये आपल्याला PDFचा फुल फॉर्म विचारलेला आहे. हा देखील प्रश्न पाठ करून ठेवा. तर PDFचा फुल फॉर्म होतो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 41वा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ WWW. WWW याचा फुल फॉर्म काय आहे असा विचारलेला प्रश्न आहे. तर याचा फुल फॉर्म होतो वर्ल्ड वाईड वेब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा देखील प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे परीक्षेमध्ये, त्यामुळे हा देखील चुकता कामा नये. प्रश्न 42, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टोरेज डिव्हाइस. तर खालीलपैकी कोणते उपकरण हे माहिती साठवण्यासाठी वापरले जाते असा प्रश्न विचारलेला आहे. तर जॉयस्टिक नाही, माऊस नाही, पेन ड्राईव्ह येस. पेन ड्राईव्हचा वापर आपण माहितीची साठवणूक करण्यासाठी करतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न 43वा, द शॉर्टकट की फॉर अंडो इन MS वर्ड इज. आता हा प्रश्न देखील रिपीट झालेला आहे. अंडो करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते. तर त्याचे उत्तर आहे Ctrl+Z. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता तुम्ही बघितले असेल कशा प्रकारचे प्रश्न फक्त वर्डिंग चेंज करून पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. त्यामुळे ते प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न आणि हेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात. त्यामुळे त्याची चांगली तयारी करून ठेवा, ते चुकता कामा नयेत. त्यानंतर प्रश्न 44वा, अ कम्प्युटर व्हायरस इज. तो व्हायरस, कम्प्युटरमध्ये असलेला व्हायरस काय असतो असा ते प्रश्न विचारलेला आहे. तर तो असतो अ मॅलिशियस सॉफ्टवेअर. म्हणजे असं कोणतीही गोष्ट किंवा सॉफ्टवेअर ज्यामुळे कम्प्युटरला धोका असतो किंवा तो डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न 45वा, व्हॉट इज ॲन ISP. आता हा प्रश्न खूप अंडररेटेड प्रश्न आहे, पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मला सारखे वाटते की हा प्रश्न तुम्हाला 100% विचारला पाहिजे आणि याचे उत्तर बऱ्यापैकी मुलांची चुकत असते नेहमीच. तर ISPचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर तो आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा देखील प्रश्न पाठ झाला पाहिजे, ISP आणि त्याचा लॉंग फॉर्म, किंवा हे आपल्या नोट्समध्ये देखील लिहून ठेवा तुम्ही. प्रश्न 46, व्हॉट डज GUI स्टँड्स फॉर. तर GUIचा लॉंग फॉर्म येथे विचारलेला आहे. तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर GUIचा लॉंग फॉर्म होतो ग्राफिकल युजर इंटरफेस. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा देखील लिहून ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 47वा, विच सॉफ्टवेअर इज युज्ड फॉर क्रिएटिंग स्लाईड शोज. तर असे कोणते सॉफ्टवेअर आहे ज्याचा वापर स्लाईड शोज तयार करण्यासाठी केला जातो. म्हणजे PPT जे आपण बनवतो त्याच्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरतात. तर MS PowerPoint हे जे सॉफ्टवेअर आहे त्याचा वापर स्लाईड शो क्रिएट करण्यासाठी केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, विच वन इज नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. तर खालीलपैकी कोणती हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही असं इथे विचारलेलं आहे. तर विंडोज 10 आहे का? आहे, आपण मागाशीच बघितलेलं आहे. लिनक्स आहे का? तर आहे. अँड्रॉइड आहे का? तर आहे. तर चौथा पर्याय MS Excel ही काय ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 49वा, व्हॉट डज द टर्म बीट रेफर्स टू. तर आपण पाठीमागे बघितलेलं आहे बीट म्हणजे काय. तर बीट म्हणजे एखाद्या डेटाचा स्मॉलेस्ट भाग असतो. तर आता बीट कशाला रेफर केला जातो, म्हणजे काय कसं काय दाखवलं जातं बीटने. तर बीटने बायनरी डिजिट्स दाखवले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. 0, 1 या फॉर्मॅटमध्ये बीट्स किंवा बायनरी डिजिट्स असतात हे. तर ही देखील लक्षात ठेवा, अशा प्रकारचा प्रश्न देखील येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50, विच ऑफ दिस इज ॲन अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. खालीलपैकी कोणते हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. म्हणजे व्हायरसला प्रतिबंध करणारे सॉफ्टवेअर खालीपैकी कोणते आहे. तर ते आहे क्विक हिल हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तुमच्यासाठी होमवर्क आहे, ज्याप्रमाणे क्विक हिल हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे त्याचप्रमाणे आणखीन कोणते सॉफ्टवेअर्स आहेत जे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स म्हणून काम करतात. तर त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे त्यांची 1, 2, 4 सॉफ्टवेअर्स आहेत त्याची लिस्ट काढून ठेवा. प्रश्न क्रमांक 51, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ
ओपन सोर्स सॉफ्टवेअर. खालीलपैकी कोणते हे ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे एक्झाम्पल आहे असा प्रश्न विचारलेला आहे. कोणता ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे? तर दिलेल्या पर्यायांपैकी लिनक्स हा ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यामुळे हे देखील लिहून ठेवा, हे देखील महत्त्वाचे आहे. या ओपन सोर्स सॉफ्टवेअरवर जर तुम्हाला प्रश्न विचारला ना तर शक्यतो लिनक्सवरच विचारला जाईल. प्रश्न 52वा, द फंक्शन ऑफ ब्राउझर इज. ब्राउझरचा उपयोग कशासाठी केला जातो असा प्रश्न आहे. तर आपण मागाशीच पाहिल्याप्रमाणे ब्राउझरचा उपयोग इंटरनेटचा वापर करून सर्फिंग करण्यासाठी, एखादी माहिती गॅदर करण्यासाठी केला जातो. तर त्याच्यासाठी आपण सर्वात पहिले काय करतो तर एखाद्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेतो. म्हणजेच ॲक्सेस वेबसाईट्स इज द फंक्शन ऑफ ब्राउझर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 53वा, विच कॉम्पोनंट कनेक्ट्स अ कम्प्युटर टू द इंटरनेट. असे कोणते उपकरण आहे जे कम्प्युटरला इंटरनेटशी जोडते? तर याचे उत्तर आहे मोडेम. मोडेम हा डिव्हाइस आपल्याला कम्प्युटरला इंटरनेटशी जोडण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे पर्याय 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा प्रश्न आपण पाठीमागेच बघितलेला आहे, फक्त त्यावेळी डायरेक्ट प्रश्न विचारलेला होता, आता फक्त फिरून प्रश्न विचारलेला. हे लक्षात ठेवा. कशा प्रकारे प्रश्न वर्डिंग चेंज करून येत राहतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. प्रश्न 54वा, व्हॉट डज IP स्टँड फॉर IP ॲड्रेस. हा देखील खूप अंडर रेटेड प्रश्न आहे. मला खूप वाटतं हा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला पाहिजे आणि हा येण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. त्यामुळे IP ॲड्रेसमध्ये IPचा लॉंग फॉर्म काय असतो तर IP स्टँड्स फॉर इंटरनेट प्रोटोकॉल. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. हा देखील लॉंग फॉर्म तुमच्या वहीमध्ये नोट्समध्ये लिहून ठेवा. प्रश्न 55वा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्हॅलिड फाईल एक्सटेन्शन फॉर MS Excel. तर MS Excelचे फाईलसाठी किंवा फाईल सेव्ह करण्यासाठी कोणते एक्सटेन्शन वापरले जाते? तर MS Excelसाठी XLSX हे एक्सटेन्शन वापरले जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. तर हे जे डॉक्स आहे हे .ppt आहे, .pdf आहे, ही सर्व एक्सटेन्शन लक्षात ठेवा. हे डॉक्युमेंटसाठी, हे PPTसाठी, हे PDF साठी आहे. या एक्सटेन्शनवर पेपरमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 56, विच की इज यूज्ड टू रिफ्रेश अ वेब पेज. वेब पेजला रिफ्रेश करण्यासाठी कोणती की, कोणते बटन वापरले जाते? तर बऱ्यापैकी F5 ही जी की आहे ती वेब पेजला रिफ्रेश करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 57वा, व्हॉट डज URL स्टँड फॉर. हा देखील प्रश्न बघा आता पुन्हा रिपीट झाला. तर URLचा लॉंग फॉर्म काय होतो तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 58वा, विच ऑफ दिस इज नॉट अ टाईप ऑफ कम्प्युटर मेमरी. खालीलपैकी कोणती हे कॉम्प्युटरची मेमरीचा प्रकार नाही आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. रॅम आहे का तर आहे, हा टेम्पररी मेमरीचा प्रकार आहे. रॉम आहे का तर आहे, हा परमनंट मेमरीचा प्रकार आहे. SSD आहे का तर आहे, हा फास्ट मेमरीचा प्रकार आहे, एकदम फास्ट स्टोरेज होते. आणि CPU आहे का तर नाही, CPU हा मेमरीचा प्रकार नाही आहे, तर हा एक प्रोसेसिंग युनिट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 59वा, व्हॉट इज अ फायरवॉल. फायरवॉल काय आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. याची माहिती आपण पाठीमागे एका प्रश्नाचे एक्सप्लेनेशन करताना घेतली होती. फायरवॉल काय आहे तर फायरवॉल इज अ नेटवर्क सिक्युरिटी सिस्टीम. म्हणजे आपल्या नेटवर्कची अनऑथोराइज्ड ॲक्सेसपासून प्रोटेक्शन करण्यासाठी ही सिस्टीम आहे. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 60, विच की ओपन्स द स्टार्ट मेन्यू इन विंडोज. विंडोजमध्ये अशी कोणती की आहे जी स्टार्ट मेनू ओपन करते किंवा उघडते? तर त्याच्यासाठी विंडोजचा सिम्बॉल असलेलीच की असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर वेगवेगळ्या कीज लक्षात ठेवा आणि त्याचा वापर कशासाठी होतो याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. आता इथून पुढचे काही प्रश्न आहेत ते हार्डवेअरवर, कॉम्प्युटरच्या हार्डवेअरवर प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 61, विच पार्ट ऑफ कॉम्प्युटर इज कन्सिडर्ड द ब्रेन. बघा पुन्हा एकदा हा रिपीट झालेला आहे प्रश्न. कॉम्प्युटरचा ब्रेन कशाला म्हटलं जातं तर CPU ला. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे.
प्रश्न 62वा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी मेमरी डिव्हाइस? खालीलपैकी कोणता हा कॉम्प्युटरचा प्रायमरी मेमरी डिव्हाइस आहे किंवा प्रायमरी मेमरी उपकरण आहे? तर ते आहे रॅम. हे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे देखील आपण पाठीमागेच बघितलेले आहे की रॅम ही प्रायमरी मेमरी आहे. रॉम देखील प्रायमरी मेमरी आहे, फक्त रॅम ही जी आहे ती टेम्पररी असते आणि रॉम परमनंट मेमरी असते. प्रश्न क्रमांक 63, व्हॉट टाईप ऑफ डिव्हाइस इज अ कीबोर्ड? कीबोर्ड हा कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे? म्हणजे पुन्हा एकदा प्रश्न हा बघा इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइसवर आहे. आता कीबोर्डचा वापर आपण कशासाठी करतो? तर कीजचा वापर करून कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी, म्हणजेच हा इनपुट डिव्हाइसचा प्रकार आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 64, व्हॉट इज द फंक्शन ऑफ ALU? अरिथमॅटिक लॉजिक युनिट. तर ALU म्हणजेच अरिथमॅटिक लॉजिक युनिटचे कार्य काय आहे असं येथे प्रश्न विचारलेला आहे. आता आपण जर हा कंस बघितला अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि पर्यायांमध्ये पाहिलं तर इथे अरिथमॅटिक आहे, इथं लॉजिकल आहे. म्हणजे जरी आपल्याला प्रश्न समजला नाही तर याच्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. तर ALU काय असतं? तर ते अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी एक युनिट आहे. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न 65वा, विच डिव्हाइस कन्वर्ट्स डिजिटल सिग्नल टू ॲनालॉग सिग्नल्स अँड व्हाईस वर्सा? म्हणजे असे कोणते उपकरण आहे जे डिजिटल सिग्नलचे ॲनालॉग सिग्नल्समध्ये आणि ॲनालॉग सिग्नलचे डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करत असते? पुन्हा एकदा हा मोडेमोर प्रश्न विचारलेला आहे. बघा तुम्ही, पुन्हा प्रश्न कसा फिरवून विचारलेला आहे. उत्तर तेच आहे, फक्त प्रश्न पुन्हा शब्द बदलून विचारलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. मोडेम हा बेसिकली मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन करण्यासाठी वापरला जातो आणि कम्प्युटरला इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी. प्रश्न 66वा, विच पार्ट ऑफ अ कम्प्युटर टेम्पररली होल्ड्स डेटा अँड इन्स्ट्रक्शन? तर कॉम्प्युटरचा असा कोणता भाग आहे जो माहितीचे आणि सूचनांचे तात्पुरत्या स्वरूपात साठवणूक करतो? तर आपण पुन्हा एकदा बघितलेलं आहे, टेम्पररी हा शब्द आला की त्याचं उत्तर रॅम असते, रँडम ॲक्सेस मेमरी. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे 2. रॅम हा कॉम्प्युटरचा भाग डेटा आणि इन्स्ट्रक्शनचे टेम्पररी होल्ड करतो. प्रश्न 67, अ हार्ड डिस्क इज ए टिंबटिंब. हार्ड डिस्क काय आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे किंवा कशासाठी वापरतात? तर हार्ड डिस्क ही परमनंट स्टोरेजसाठी वापरली जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न 68वा, व्हॉट इज अ मदरबोर्ड? मदरबोर्ड काय आहे? तर मदरबोर्ड हे एक सर्किट असते वेगवेगळ्या कंपोनंट्सचे बनलेले. द मेन सर्किट बोर्ड इन अ कॉम्प्युटर म्हणजे मदरबोर्ड. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. हे देखील लक्षात ठेवा, मदरबोर्डवर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 69, विच डिव्हाइस इज युज्ड टू प्रोड्यूस हार्ड कॉपीज ऑफ डॉक्युमेंट? असे कोणते उपकरण आहे ज्याचा वापर हार्ड कॉपीज म्हणजे एखाद्या डॉक्युमेंटच्या किंवा फाईलच्या हार्ड कॉपीज बनवण्यासाठी केला जातो? म्हणजे प्रिंटआउट्स काढण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर त्याच्यासाठी आपण प्रिंटर वापरतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. खूप सोप्या प्रकारचा प्रश्न होता. असे देखील प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आलेले दिसतील. प्रश्न क्रमांक 70, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इनपुट डिव्हाइस? बघा पुन्हा एकदा इनपुट डिव्हाइसवरती प्रश्न आलेला आहे. तर खालीलपैकी कोणता हा इनपुट डिव्हाइस नाही असे येथे विचारलेले आहे? कीबोर्ड आहे का? तर आहे. जॉयस्टिक आहे का? तर आहे, हे गेम्स वगैरेमध्ये वापरले जाते. स्कॅनर आहे का? तर 100% आहे. स्पीकर आहे का इनपुट डिव्हाइस? नाही, स्पीकर हा आउटपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 71वा, व्हॉट डज BIOS स्टँड फॉर? आता या प्रश्नामध्ये आपल्याला BIOSचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. हा देखील लिहून ठेवा. तर BIOSचा लॉंग फॉर्म होतो बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. कम्प्युटर हे बेसिकली सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. तर जेव्हा आपण कॉम्प्युटर ऑन करतो ना तेव्हा हार्डवेअरला सॉफ्टवेअरशी कनेक्ट करायचं काम हे BIOS सिस्टीम करत असते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. प्रश्न क्रमांक 72, व्हॉट इज अ टचपॅड? टचपॅड काय आहे? तर हे बेसिकली लॅपटॉपमध्ये आढळून येते आणि हे
म्हणजेच लॅपटॉपचा माऊस जो असतो त्याला टचपॅड म्हटलं जातं. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे अ टचपॅड इज पॉइंटिंग डिव्हाइस यूज्ड इन लॅपटॉप्स. प्रश्न 73. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ स्कॅनर? स्कॅनरचा काय उपयोग आहे किंवा काय कार्य आहे? तर स्कॅनर काय करतो तर कन्वर्ट प्रिंटेड डॉक्युमेंट्स इन टू डिजिटल फॉर्मॅट्स. तर तो डॉक्युमेंट स्कॅन करतो आणि त्या डिजिटल फॉर्मॅट्समध्ये कन्वर्ट करत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74. अ माऊस इज. माऊस काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर माऊस काय आहे तर तो देखील अ पॉइंटिंग ऑर इनपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. पॉइंटिंग डिव्हाइस आहे आणि इनपुट डिव्हाइस देखील आहे. त्याचा वापर आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी देखील करतो. प्रश्न क्रमांक 75. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ UPS? अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. तर UPSचे कार्य काय आहे असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्नामध्येच आपल्याला दिलेलं आहे की हे पॉवर सप्लायशी संबंधित आहे की म्हणजे अखंडितपणे पॉवरचा सप्लाय जर करायचा असेल तर आपल्याला UPSचा उपयोग होतो. म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर आहे टू प्रोव्हाइड पॉवर बॅकअप. पॉवरचे बॅकअप देण्यासाठी UPSचा वापर होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 76. विच युनिट ऑफ कॉम्प्युटर एक्झिक्यूट्स इन्स्ट्रक्शन्स? इन्स्ट्रक्शन्सला एक्झिक्यूट करण्यासाठी कॉम्प्युटरचा कोणता भाग कार्य करतो किंवा आपण ज्या इन्स्ट्रक्शन किंवा सूचना कॉम्प्युटरला देतो त्याच्यावर ॲनालिसिस करून त्या कार्यान्वित करण्यासाठी कोणता भाग काम करत असतो? तर ते काम कॉम्प्युटरच्या CPUचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 77. विच ऑफ द फॉलोइंग स्टोअर्स डेटा युजिंग मॅग्नेटिक टेक्नॉलॉजी? खालीलपैकी कोणते उपकरण हे मॅग्नेटिक टेक्नॉलॉजीचा वापर करून डेटा किंवा माहिती स्टोअर करत असते किंवा साठवत असते? तर अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्डचा वापर करून डेटा स्टोअर केला जातो हार्ड डिस्कमध्ये. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. तर हार्ड डिस्कमध्ये एक रोटेटिंग डिस्क असते त्याच्या थ्रू माहिती साठवली जाते. प्रश्न 78. विच डिव्हाइस अलाउज यू टू रेकॉर्ड युअर व्हॉइस ऑन अ कॉम्प्युटर? असा कोणता डिव्हाइस आहे जो तुम्हाला तुमचा आवाज कॉम्प्युटरमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी मदत करत असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मायक्रोफोन. मायक्रोफोनच्या मदतीने आपण आपला आवाज रेकॉर्ड करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आता तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे की हा जो मायक्रोफोन आहे हा कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे? इनपुट डिव्हाइस आहे की आउटपुट डिव्हाइस आहे? याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बघूया कोणाकोणाचे उत्तर बरोबर येते. त्यानंतर प्रश्न 79. व्हॉट इज द पर्पज ऑफ कूलिंग फॅन्स इनसाइड अ कॉम्प्युटर? कूलिंग फॅनचा कॉम्प्युटरमध्ये असलेला उपयोग काय आहे? ते कशासाठी असतात? तर कूलिंग फॅनचा उपयोग होतो टू रिड्यूस हीट. म्हणजे टेम्परेचर ज्यावेळी वाढत असते, आपण ज्यावेळी जास्तीत जास्त काम करत असतो त्यावेळी कॉम्प्युटरवर लोड येत असतो आणि त्यामुळे ती हिटिंग होत असते. तर ती जी हिटिंग आहे ती कमी करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी याचा वापर करतात. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न 80. अ प्रोजेक्टर इज यूज्ड टू. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रोजेक्टरचा वापर कशासाठी केला जातो किंवा उपयोग काय आहे? तर टू डिस्प्ले इमेजेस ऑन लार्ज स्क्रीन्स. मोठ्या स्क्रीनवरती इमेज किंवा माहिती दाखवण्यासाठी प्रोजेक्टरचा वापर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 81. विच ऑफ दिस इज नॉट अ स्टोरेज डिव्हाइस? खालीलपैकी कोणते उपकरण हे स्टोरेज डिव्हाइस नाही आहे? माहिती साठवण्यासाठी त्याचा वापर होत नाही. तर हार्ड ड्राईव्हचा होतो का? होतो. CDचा होतो का? तर होतो. रॅमचा होतो का? तर होतो. मॉनिटरचा होतो का? तर नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मॉनिटर हा स्टोरेज डिव्हाइस नाही आहे. तर बाकीचे हे जे 3 आहेत हे तिन्ही पण स्टोरेज डिव्हाइस आहेत. प्रश्न क्रमांक 82. विच कंपोनेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्राफिकल आउटपुट? कॉम्प्युटरचा कोणता कॉम्पोनंट किंवा भाग हा ग्राफिकल आउटपुटसाठी रिस्पॉन्सिबल आहे? तर त्याचे उत्तर आहे GPU म्हणजेच ग्राफिक कार्ड्स. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे देखील माहिती लिहून ठेवा.
अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेमध्ये येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 83, व्हॉट इज द फंक्शन ऑफ पॉवर सप्लाय युनिट, PSU. PSU म्हणजेच पॉवर सप्लाय युनिटचा उपयोग काय असतो, तर त्याचा उपयोग असतो सप्लाय इलेक्ट्रिसिटी टू इंटरनल कॉम्पोनंट्स. जे काही कॉम्प्युटरचे आतले भाग आहेत त्या सर्व भागांना इलेक्ट्रिसिटी सप्लाय करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84, विच ऑफ दिस इज ॲन ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाइस. तर खालीलपैकी कोणता डिव्हाइस हा ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाइस आहे, तर यापैकी DVD हा जो पर्याय आहे तो ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाइस आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे देखील माहिती नोट्समध्ये लिहून घ्या. तर हार्ड डिस्क जी आपण बघितली ती हार्ड डिस्क ही मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाइस असते. हे देखील लक्षात ठेवा. हे देखील माहिती लिहून ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 85, अ मॉनिटर इज ऑल्सो कॉल्ड ... तर मॉनिटरला काय म्हटलं जाते, तर मॉनिटर हा बेसिकली इनपुट डिव्हाइस आहे का आउटपुट डिव्हाइस आहे, असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर मॉनिटर काय करतो, तर मॉनिटर हा आपल्याला माहिती किंवा इन्फॉर्मेशन डिस्प्ले करतो, प्रदर्शित करतो. त्यामुळे हा आउटपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 86, व्हॉट इज ॲन SSD यूज्ड फॉर. SSDचा उपयोग कशासाठी केला जातो, तर आपण पाठीमागेच एका प्रश्नाचे उत्तर देतानाचा उल्लेख केला होता की SSDचा उपयोग हा फास्ट स्टोरेज आणि बूटिंग करण्यासाठी केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हा देखील एक स्टोरेजचाच प्रकार आहे, मात्र फास्ट स्टोरेज आहे हा. प्रश्न क्रमांक 87, व्हॉट टाईप ऑफ पोर्ट इज कॉमनली यूज्ड फॉर कीबोर्ड्स अँड माईस. तर कीबोर्ड्स आणि माईस किंवा माऊस कनेक्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारचे पोर्ट कॉम्प्युटरमध्ये वापरले जाते, तर त्यासाठी USB पोर्ट वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर लक्षात ठेवा, USB पोर्ट हे डेटा आणि पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाते. तर HDMI जे पोर्ट असते ते पोर्ट हे ऑडिओ आणि व्हिडिओ ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाते. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 88, विच ऑफ द फॉलोइंग इज अ होलॅटाईल मेमरी. खालीपैकी कोणती हे होलॅटाईल मेमरीचे उदाहरण आहे, तर दिलेल्या पर्यायांपैकी रॅम ही मेमरी होलॅटाईल मेमरीचे उदाहरण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. होलॅटाईल मेमरी टेम्पररी मेमरी रॅम. तर रॉम असेल किंवा हार्ड डिस्क असेल, ह्या ज्या मेमरी आहेत त्या नॉन होलॅटाईल मेमरी आहेत. हे देखील लक्षात ठेवा. हे देखील माहिती लिहून ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89, व्हॉट इज ॲन वेबकॅम यूज्ड फॉर. वेबकॅमचा उपयोग कशासाठी होतो, तर आपल्याला माहीत आहे हा एक सोपा प्रश्न आहे. तर कॅप्चरिंग व्हिडिओज अँड इमेजेस, व्हिडिओ आणि इमेज कॅप्चर करण्यासाठी वेबकॅमचा उपयोग होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 90, विच वन इज ॲन एक्झाम्पल ऑफ पेरिफेरल हार्डवेअर. खालीलपैकी कोणते पेरिफेरल हार्डवेअरचे उदाहरण आहे, असा इथे प्रश्न आहे. तर पेरिफेरल हार्डवेअर म्हणजे काय, तर जे हार्डवेअर किंवा कंपोनंट एक्सटर्नली कनेक्टेड असतात कॉम्प्युटरशी त्यांना पेरिफेरल म्हणतात. तर एक्सटर्नली कोण कनेक्टेड आहे बघूया. CPU आहे का, नाही, हा इंटरनली कनेक्टेड आहे. रॅम आहे का, नाही, इंटरनली आहे. मदरबोर्ड आहे का, तर हा देखील इंटरनली कनेक्टेड आहे. प्रिंटर हा एक्सटर्नली कनेक्टेड असतो. त्यामुळे हा आहे पेरिफेरल हार्डवेअर. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर बाकीचे जे आहेत ते नॉन पेरिफेरल आहेत. हे 3 नॉन पेरिफेरल, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 91, विच शॉर्टकट की इज यूज्ड टू ॲड अ न्यू ब्लँक स्लाइड इन MS PowerPoint. खालीपैकी कोणती की किंवा शॉर्टकट की वापरली जाते नवीन ब्लँक स्लाइड तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट PowerPointमध्ये. तर मायक्रोसॉफ्ट PowerPointमध्ये नवीन ब्लँक स्लाइड तयार करण्यासाठी Ctrl+M ह्या कीज वापरल्या जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 92, परम सुपर कम्प्युटर बिलॉंग्स टू विच जनरेशन ऑफ कम्प्युटर्स. तर परमवर देखील परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे.
एकतर परम हा कोणी डेव्हलप केला असं विचारू शकतात, तर तो केला सिडॅकने. त्यानंतर हा काय आहे असं विचारू शकतात, तर तो आहे सुपर कॉम्प्युटर. आणि तो कोणत्या जनरेशनचा आहे, तर तो आहे 5th जनरेशनचा सुपर कॉम्प्युटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93, कोबोल, जावा आणि फोर्ट्रॅन आर ऑल क्वेश्चन मार्क. तर ह्या कोबोल, जावा, फोर्ट्रॅन ह्या काय आहेत, तर या आहेत प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तुम्ही गुगलवर प्रोग्रॅमिंग लँग्वेज सर्च करून आणखीन अशाच प्रकारच्या कोणत्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत त्याची एक लिस्ट बनवा, त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94, स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. खाली 2 वाक्य दिलेले आहेत, त्याच्यापैकी बरोबर आणि चूक कोणते आहेत ते ओळखायचे आहेत आपल्याला. पहिले वाक्य आहे, ऑल कॉम्प्युटर्स हॅव द सेम प्रोसेसिंग स्पीड. सर्व कॉम्प्युटरला सेमच प्रोसेसिंग किंवा प्रक्रिया करण्याची जे काही इंटरनल गोष्टींची स्पीड सारखी असते का, तर नाही. सर्व कॉम्प्युटरला सारखे नसते, प्रत्येक कॉम्प्युटरच्या व्हर्जननुसार वेगवेगळे स्पीड असू शकतं. त्यानंतर दुसरे वाक्य आहे, द स्पीड ऑफ अ कॉम्प्युटर इज मेजर्ड इन मेगाहर्ट्ज अँड गिगाहर्ट्ज. तर हे दुसरे वाक्य बरोबर आहे. कॉम्प्युटरचे स्पीड हे मेगाहर्ट्ज आणि गिगाहर्ट्जमध्ये मोजले जाते. त्यामुळे पहिले वाक्य चूक आणि दुसरे बरोबर असलेला पर्याय कोणता आहे, तर तो आहे चौथा, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95, 1 मेगाबाईट इज इक्वल टू हाऊ मेनी किलोबाईट्स. तर 1 मेगाबाईट इज इक्वल टू 1024 किलोबाईट्स. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. ही देखील माहिती नोट्समध्ये लिहून ठेवा, याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर 1 GB म्हणजे किती, हा देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, त्याची देखील तयारी ठेवा. प्रश्न क्रमांक 96, व्हॉट इज द टर्म यूज्ड फॉर स्टार्टिंग अप अँड ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच OSला सुरू करण्यासाठी कोणती टर्म वापरली जाते, तर बूटिंग ही टर्म वापरली जाते जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम स्टार्ट केला जातो तेव्हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97, विच प्रिंटर्स आर नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स. तर हा थोडासा अवघड कॅटेगरीचा प्रश्न आहे. असा प्रश्न एखादा प्रश्न पेपरमध्ये नक्की येऊ शकतो. तर नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स कोणते आहेत, तर लेझर आणि इंकजेट हे जे प्रिंटर्स आहेत ती नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 98, व्हॉट ट्रान्सफर्स इंक थ्रू अ सेट ऑफ स्मॉल पिन्स अरेंज्ड इन अ मॅट्रिक्स. हा देखील प्रश्न डिफिकल्ट कॅटेगरीमध्येच येतो. हा देखील प्रिंटरवरचाच प्रश्न आहे की बेसिकली असा कोणता प्रिंटर आहे की ज्याच्यामध्ये स्मॉल पिन्स अरेंज केलेले आहेत मॅट्रिक्समध्ये आणि त्याच्या थ्रू इंक पाठवली जाते. तर तो प्रिंटर असतो डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आणि हा जो मॅट्रिक्स आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हा इम्पॅक्ट प्रिंटर आहे, हे लक्षात ठेवा. पाठीमागे आपण नॉन इम्पॅक्ट प्रिंटर बघितले होते, तर हा इम्पॅक्ट प्रिंटरचे उदाहरण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99, व्हॉट इज द ट्रान्झिस्टर कॉम्प्युटर जनरेशन. तर ट्रान्झिस्टर कॉम्प्युटर हा एक जनरेशनचा प्रकार आहे कॉम्प्युटरच्या आणि तो कितवी जनरेशन आहे असं इथे विचारलेलं आहे. तर ट्रान्झिस्टर कॉम्प्युटर जे असतात ती 2nd जनरेशनचे असतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. एकूण 5 जनरेशन आहेत कॉम्प्युटरची, त्याच्यावर हमखास परीक्षेत प्रश्न विचारला जातो. आपण पुढच्या स्लाईडमध्ये ती बघणारच आहोत. चला तर मग प्रश्न क्रमांक 100 बघूया. मॅच द फॉलोविंग जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. कॉलम रिप्रेझेंट्स कॉम्प्युटर जनरेशन्स अँड एक्झाम्पल्स. ओके, कॉलम 1 मध्ये कॉम्प्युटरची जनरेशन्स आहेत आणि 2 मध्ये त्याचे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे ती कोणत्या जनरेशनचे आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. तर ट्रान्झिस्टर कोणत्या जनरेशनचे आहेत ते आत्ताच आपण पाहिलं, ते आहेत 2nd जनरेशनची. त्यानंतर VLSI ही कोणत्या जनरेशनची आहेत, तर ती आहेत 4th जनरेशनची. मशीन लँग्वेज ही कोणत्या जनरेशनची आहेत, तर ती आहेत 1st जनरेशनची. आणि परम हे आत्ताच आपण बघितलं त्या पद्धतीने 5th जनरेशनचे कम्प्युटर आहेत. आता राहतोय कोणतं, तर 3rd जनरेशन. तर 3rd जनरेशनमध्ये IC कॉम्प्युटर्स येतात. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा.
ही 5ही जनरेशन आणि त्याचे एक्झाम्पल लिहून ठेवा, त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे आपण 100 MCQ बघितलेले आहेत कॉम्प्युटर या विषयावरील. तुम्ही आत्ता पाहिले असेल या 100पैकी बरेचसे प्रश्न रिपीट झालेले आहेत. काही प्रश्न एकाच टॉपिकवर पुन्हा पुन्हा विचारलेले आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये जेवढ्या जास्तीत जास्त प्रश्नांचा तुम्ही कॉम्प्युटरचा सराव कराल तेवढे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येण्याची शक्यता वाढणार आहे. आणि प्रश्न बऱ्यापैकी सोपे विचारले जातात, त्यामुळे 10पैकी 10 सर्वच्या सर्व प्रश्न तुमचे बरोबर येतील. त्यासाठी फक्त जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. या जर व्हिडिओची PDF जर तुम्हाला हवी असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला आणखीन सरावासाठी हवे असतील तर तसे देखील कमेंटमध्ये सांगा. आपण आणखीन प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.